जगद्गुरू श्री संत तुकोबारायांचा पालखी सोहळा आज इंदापूरच्या निमगाव केतकीत विसावणार आहे। वारीच्या वाटेवर वेगवेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांचं स्वागत केलं जात आहे। मात्र निमगाव केतकी परिसरात मुस्लिम समाज बांधवांनी चक्क वारकऱ्यांना शिरखुर्मा देत भाईचारा जपलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात विसावणार आहे। वारीच्या वाटेवर या वारकऱ्यांचं अनोखं स्वागत केलं जात आहे। मुस्लिम बांधवांकडून यांना आता गोड शिरखुर्मा या ठिकाणी देण्यात आलाय। काय भावना आहेत आज मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे अर्थात मुस्लिम बांधवांनी तुम्हाला शिरखुर्मा देऊन तुमचं वेगळं स्वागत केलं, काय वाटतं? आम्हाला आनंद वाटतो आणि काही दिवस बरेच दिवस झाला आम्ही सुरकुंभा इथला पेतो। आम्हाला इथला सुरकुंभा पेल्याशिवाय वारी घालल्यासारखी वाटत नाही। बरं, आम्ही वर्षानुवर्ष सुरकुंभा पेतो तेव्हा पुढे जातो निघून। आम्हाला मुस्लिम बांधवाशी की आमचं काही म्हणणं नाही, उलट आम्हाला सहकार करतात, जेवाय घालतात। पण हे दुसरी लोकांनी नाव ठेवतात त्याचं काय आम्हाला कल्पना नाही। पण मुस्लिम बांधवासाठी इंदापूर मध्ये एक असतो आणि इथं लिमगावच्या आणि याच्यामध्ये बी असतो सुरकुंभा। बरोबर, असाच भाईचारा सर्वांनी जपला पाहिजे, असंच नातं सगळ्यांनी जपलं पाहिजे, काय वाटतं? आता सांगायचं म्हणजे संत तुकाराम महाराजांचेच मित्र ह्यांच्या बांधव होते। आज देहूमधनं निघाल्यानंतर देऊच्या बाहेर आल्यानंतर ह्यांची दर्गा समाधी आहे, त्या समाधीवरती पहिलं ते पाऊतका म्हणून दर्शन केलं जातं। तुकाराम महाराजांनी ते संगती या पांडुरंगाच्या वारीला गेलेले आहेत आणि त्यांनी वारी केली म्हणून मुस्लिम भाई समाज हा तुकाराम महाराजांच्या संगती विठ्ठोबा साक्याला मानणारा समाज आहे, एवढं मी सांगू शकतो। खूप धन्यवाद। तर या ठिकाणी मुस्लिम बांधव आहेत जे या ठिकाणी हा शिरखुर्मा जे आहेत ते या वारकऱ्यांना वाटतायत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल मला एकंदरीत आज मुस्लिम बांधवाकडून या वारकऱ्यांना गोडधोड असा शिरखुर्मा दिला जातोय, काय उद्देश आहे? आज आम्ही 13 वर्ष झालं मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम करतोय आणि आमच्या इंदापूर तालुक्यातले सर्वच मुस्लिम बांधव हा आनंदाचा सोहळा साकारायसाठी सर्व एकत्र येतात आणि साधारणतः एक 5,000 लोकांचा शिरखुर्मा आम्ही प्रतिवर्षी इथं बनवतो। अतिशय आनंद होतोय की सर्व गुण्यागोविंदाने आणि सर्व धर्म समभावाने हा शिरखुर्मा खातेत आणि शिरखुर्मा खाऊन आम्हाला पण आशीर्वाद देतात। असंच ईश्वरचरणी प्रार्थना आहे की सर्व धर्म समभावाने सर्व आपण राहावं आणि जातीय तेढ निर्माण होऊ नये। तर आपण बघतोय की वारीच्या वाटेवर भाईचारा जपण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे आणि याचा वारकऱ्यांना देखील खूप मोठा आनंद होतोय। देवा राखुंडे, NDTV मराठी, निमगाव केतकी, इंदापूर। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं। यावेळी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं। शेगाव ते पंढरपूर असा तब्बल 750 किलोमीटर प्रवास करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। या प्रवासादरम्यान आज उळे गावात या पालखीचा मुक्काम आहे। गजानन महाराजांच्या पालखीचं यंदाचं 57वं वर्ष आहे। ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत शिस्तबद्ध पद्धतीनं झेंडेकरी टाळकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी वाटचाल करतायत। या पालखी सोहळ्यातील भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। जाळाळती सोनं सळा, कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर बा विठ्ठलाचे नगर, अर्थात संतांचं माहेरघर असलेलं पंढरी नगरी आणि याच सोलापूर जिल्ह्यात जे आहे आज संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे जे आहे ते आगमन झालेलं आहे। शेकडोंच्या संख्येनं जे वारकरी जे आहेत ते शेगावहून जे आहेत ते मायबाप पांडुरंगाच्या चरणी जे आहेत ते विलीन होण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी जे आहेत ते शेगाव ते पंढरपूर असा हा प्रवास करत असतात। अर्थात पांडुरंगाची नगरी म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे आणि याच सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे शेगावचा राणा संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जी आहे ते आज सोलापुरात आगमन झालेले आहे। 700हून अधिक जे आहेत ते वारकरी जे आहेत ते विठुनामाचा गजर करत जे आहेत ते आता पंढरीच्या दिशेने जे आहेत ते रवाना होतानाचं चित्र जे आहे ते आम्ही NDTV मराठीच्या मार्फत आपणास दाखवत आहोत। विठुनामाचं नाव जे आहे ते मुखात आणि टाळ असेल, मृदुंग असेल, पकवाजाच्या तालावरती जे आहे चल नाचत पंढरीला जाऊ ग अशा पद्धतीचं जे आहे ते मायबाप पांडुरंगाच्या भेटीसाठी जे आहेत हा वारकऱ्यांचा मेळा जो आहे तो आता पंढरीच्या दिशेने निघालेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यात जे आहे गजानन महाराजांच्या पालखीचं जे आहे ते
ते आगमन झालेलं आहे. जिल्हा परिषदेच्या वतीनं जे आहेत या पालखीचं स्वागत केल्याचं देखील दिसून येत आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते या पालखीच्या स्वागतासाठी जे आहे ती जय्यत तयारी झाल्याचं दिसून येत आहे.